नमस्कार. लेख 11वा. दुर्गा द्वात्रिंशन्नाम माला. एक कल्याणकारी स्तोत्र. सौ प्रतिभाताई कुलकर्णी रावेर यांनी हा लेख लिहिलेला आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे मनुष्याची दैनंदिन जीवनशैली झपाट्याने बदलत आहे. सर्वच क्षेत्रात गतीने शिखर गाठण्याकडे धावत असताना आपण सर्वांना कायिक मानसिक समस्या संकटांना सामोरं जावंच लागतं. जोपर्यंत सर्व काही ऑल इज वेल आहे तोपर्यंत छान उत्तम, पण संकट आपत्ती शारीरिक मानसिक ताणतणाव आला की मग आठवतो तो मात्र एकमेव परमेश्वर. तुम्हाला निश्चितच आठवत असेल, बालपणी आपण खेळताना पडलो लागलं खरचटलं किंवा कुणाशी भांडण जरी झालं तर रडत रडत धावत जातो ते सर्वप्रथम आईजवळ. कोणताही हट्ट असू देत मागणी असू देत प्रथम मागणं आईजवळ, नंतर पित्याकडे. सर्वात प्रिय आईच आहे. मा जननी. आपण वयाने ज्ञानाने शिक्षणाने साधनेने मोठं झालो तरी विधात्याचे मा परमेश्वरीचे अजाण बालकच ना. म्हणून पहिली धाव मा चरणी, सगळी गाऱ्हाणी तिच्याकडे. या सांसारिक पारमार्थिक जगातील दुःख संकट समस्या निवारण्यासाठी प्राचीन ऋषीमुनींनी संतांनी उपाय मार्ग म्हणून काही स्तोत्र मंत्र वेगवेगळ्या ग्रंथातून मांडलेली आहेत. ते स्तोत्र म्हणजे श्री दुर्गा सप्तशतीतील दुर्गा द्वात्रिंशन्नाम माला. इथे लेखणी माझी असली तरी अंतःप्रेरणा माझे सद्गुरू परमपूज्य स्वामी श्री सवितानंदजी आहेत, हे मी विनम्रतेने इथे नमूद करते. आता आपण दुर्गा द्वात्रिंशन्नाम माला हे ऐकणार नाही आहोत, कारण मला ते म्हणता येत नाही आहे. हे यूट्यूबवर आपण जर ऐकलं तर आपल्याला नक्कीच चांगलं कळेल. तर मी तेवढं सोडून देते आणि पुढचं मी वाचते. मा भगवतीचं हे छोटंसं स्तुतिस्तोत्र अत्यंत प्रभावशाली आणि शीघ्र फलदायी तसेच सर्व तऱ्हेच्या विघ्नांना दूर करणारं आहे. अंकुश छोटासा असतो, विध्वर, पण मोठ्या गजराजाला ताब्यात ठेवतो. सूर्यबिंब आकाराने दिसतं लहान, पण संपूर्ण पृथ्वीला आणि आकाशाला प्रकाशित करतं. तसंच या स्तोत्राचं आहे. साधकाला उपासकाला संरक्षण देणारे, सर्व संकटांपासून रक्षण करणारे, सूक्ष्म जगताकडून होणाऱ्या आक्रमणाचा बिमोड करणारं हे स्तोत्र श्रेय आणि प्रेय दोन्हींसाठी सारखंच लाभदायक आणि फलदायक आहे. या स्तोत्राची प्रत करून घ्या. रोज सकाळी स्नानानंतर एकदा वाचा. रात्री झोपण्यापूर्वी सर्व काम आटोपल्यानंतर अंथरुणावर बसूनच वाचा. पवित्र अपवित्र विचार न करता मन शुद्ध पवित्र ठेवून श्रद्धा भक्तिपूर्वक वाचन झाल्यानंतर अंथरुणावरून न उठता, नंतर कोणाशी न बोलता, कोणतीही क्रिया न करता कागद उशाखालीच ठेवून झोपा. तुमचे काही प्रश्न समस्या संकट जर असतील तर अगदी अवघ्या 15 दिवसातच त्यातनं मार्ग निघतो. लहान बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी वाचावं, हा प्रयोग करून बघावं. वाचकांना एक प्रामाणिक विनंती अशी करायची आहे की सांसारिक अडीअडचणी संकट दुःख दूर करण्यात या शक्तीचा या स्तोत्राचा उपयोग करण्यापेक्षा साधनेत येणारे अडथळे दूर करण्यासाठी आध्यात्मिक उन्नती करण्यासाठीच करावा. या स्तोत्राची कथा आणि महात्म्य पुराणात दिलेलं आहे. ते असं आहे. प्राचीन काळची एक कथा आहे. सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव आणि अन्य देवी देवतांनी एकत्र येऊन नाना तऱ्हेच्या पूजा सामुग्रीसह विविध उपचारांनी अत्यंत भक्तिभावाने श्रद्धापूर्वक विनयाने माहेश्वरी दुर्गादेवीचं पूजन केलं. या देवतांच्या आर्त प्रार्थनेने करुणामयी माचं अंतःकरण द्रवलं. यात नवल ते काय, त्यांच्या तपस्या पूजनाने माहेश्वरी दुर्गा शिनी देवी प्रसन्न झाली. सर्व देवतांना ती उद्देशून म्हणाली, हे देवतांनो, तुमच्या सेवेने पूजनाने मी संतुष्ट झाली आहे. जगाच्या मानवतेच्या कल्याणासाठी जे काही मागाल ते कितीही दुर्लभ अलौकिक असलं तरी तुम्हाला मी ते वरदान देईन. मा भगवतीचा हा आशीर्वाद ऐकताना प्रसन्नतेने देवगण म्हणाले, मा भगवती आमचा शत्रू
संपूर्ण त्रैलोक्याला तापदायक असलेल्या महिषासुराचा संहार तू केलेला आहेस. त्यामुळे सर्व देव, संपूर्ण सृष्टी निर्भय झालेली आहे. हे कार्य करून तू आम्हाला तर अभयदान दिलेलं आहेस. मा, तुझ्या कृपाप्रसादाने आम्हाला आमचं स्थान आणि अधिकार प्राप्त झालेले आहेत. तू तुझ्या लाडक्या भक्तांसाठी कल्पवृक्षाप्रमाणेच आहेस. आम्हाला तू तुझ्या चरणी स्वीकारलेला आहेस. आता काही मागण्याची आमची इच्छाच नाही आहे. तुझ्या दर्शनाने आम्ही तृप्त झालेलो आहोत. तथापि जगाच्या कल्याणासाठी आम्ही तुला काही विचारू इच्छितो. हे माहेश्वरी, असा कोणता उपाय आहे की ज्यामुळे तू शीघ्र प्रसन्न होऊन भयग्रस्त, आपत्ती, संकटग्रस्त जीवांचं रक्षण करतेस? ही गोष्ट गोपनीय, गहन जरी असली तरी आम्हाला सांगण्याची कृपा करावी. देवतांची प्रार्थना ऐकून दयामयी मा दुर्गादेवी म्हणाली, देवगणांनो, हे रहस्य अत्यंत गोपनीय, गुप्त आणि दुर्लभ आहे. माझ्या 32 नामांची माला सर्व प्रकारच्या आपत्तींचा नाश करणारी आहे. संपूर्ण त्रैलोक्यात याच्या तुलनेची माझ्या अन्य कोणती स्तुतीच नाही आहे. जो मानव या दुर्गा 32 नामावलीचा पाठ करतो तो निःसंशय भयमुक्त होतो. दुर्जनांच्या त्रासाला कंटाळलेला, अत्यंत कठीण दुर्भेद बंधनात अडकलेला त्या संतप्त राजाकडून वधाची शिक्षा घोषित करण्यात आली आहे असा, घनदाट घोर अरण्यात हिंस्त्र श्वापदांनी घेरलेला, अन्य कोणत्याही संकटात सापडलेला, या सर्वांकरता या नामावलीचा पाठ उपयुक्त ठरतो. संकटमुक्त होतो. या नामावलीत अद्भुत शक्ती आहे. मा भगवतीने पुढे प्रतिपादन केलं आहे की या नामावलीचे 108 पाठ केले तर सर्व प्रकारच्या भयांपासून व्यक्ती मुक्त होते. संकटसमयी यासारखी गुह्य नामावलीच नाही. याचं नित्यपठण करणाऱ्या सद्भक्तांचं कधीही कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही. दुष्ट प्रवृत्तींच्या नास्तिक माणसांना याचा उपदेश कदापिही करू नये. अतिभयंकर संकट असेल तेव्हा या नाममालेचा सहस्त्र, दशसहस्त्र किंवा लक्ष संख्येत स्वतः केल्यास किंवा ब्राह्मणांकडून जप करून घेतल्यास नाममाला मंत्राच्या प्रभावामुळे मनुष्य संकटातून अगदी सही सलामत बाहेर पडतो. आपला एखादा संकल्प, इष्टकार्य सिद्धीत जाण्यासाठी देखील हा नाममाला मंत्र उपयुक्त आहे. या नामांचा उच्चार करून प्रदीप्त अग्नीत मधामिश्रित पांढऱ्या तिळाने 1,00,000 आहुती अर्पण केल्यास सर्व प्रकारच्या संकटातून मानव मुक्त होतो. 30,000 पाठांचं एक पुरश्चरण होतं. पुरश्चरणाने मनुष्याचं इष्टकार्य सिद्धीस जातं. जो सद्भक्त सर्व षोडशोपचारासह अष्टभुजा मूर्तीची मनोभावे नित्य नियमाने श्रद्धेने पूजा करतो, नानाविध उत्तमोत्तम पदार्थांचा नैवेद्य अर्पण करतो, त्याचे असाध्य असं कार्यही सिद्धीस जातं. त्याचं सदैव कल्याणच होतं असा आशीर्वाद देऊन मा भगवती अंतर्धान पावली. जी व्यक्ती ही नामावली श्रवण करते त्याचंही अरिष्ट दूर होतं. ह्या स्तोत्र पठणाची अनुभूती देणारे काही निवडक प्रसंग मला इथे सांगण्यास आणि तुम्हाला वाचण्यास नक्कीच आवडतील. हे दाखले आपला श्रद्धाभाव वाढवण्यात नक्कीच उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरतील. याआधी उल्लेख केलेलाच आहे. स्तोत्राचा उपयोग आध्यात्मिक अडथळे दूर करण्यासाठीच करा, परंतु जास्तीत जास्त लोक तर सांसारिक म्हणजे संसार आणि परमार्थ दोन्ही करणारे आहेत म्हणून हे दाखले देते. एक सरकारी कर्मचारी क्ष व्यक्ती होती. व्यवहारी पण अत्यंत प्रामाणिक आणि सज्जन. त्यांच्या ऑफिसमध्ये एक उच्चपदस्थ अधिकारी बदली होऊन आला. पदाचा गैरफायदा घेण्याची अधिकाऱ्याची सवय पण हाताखालचा कर्मचारी प्रामाणिक. साहजिकच लाचखाऊ अधिकाऱ्याकडून खूप मानसिक छळ, कामाचा ताण, अपमान दिवसेंदिवस वाढायला लागला. सज्जन क्ष महाशय आपले संस्कार आणि तत्वाला चिकटून होते. गैरमार्गाला होकार द्यायला, संगनमत करायला अंतर्मनातून नकार. या सर्व परिस्थितीत अत्यंत दबावाखाली अपमानित, दुःखी, निराश मनाने दिवस काढत होते.
शेवटी राजीनामा द्यावा आणि नोकरी सोडावी असा त्यांनी निश्चय केला. पण घर, संसार, परिवार यांचं कसं होणार? परमपूज्य स्वामीजींनी त्यांना श्री दुर्गा 32 नामावलीचा पाठ करण्यास सुचवलं. अवघ्या 15 दिवसातच साहेबांचा त्रास शब्दाविना मिटला. अशी त्यांची गुरुवचनावर निष्ठा आणि मा भगवतीचा शुभ कृपा आशीर्वाद. दुसरं उदाहरण असं आहे की एक महिला इंजिनियर त्या मोठ्या शहरात महानगरपालिकेत नोकरीला, अत्यंत शिस्तप्रिय, प्रामाणिक, कामात तरबेज, शिवाय लाच न देणारी किंवा न घेणारी. आजच्या जगात खऱ्या प्रामाणिक माणसाला कसा त्रास होतो त्याचं एकमेव उदाहरण आहे. साहजिकच तिच्यापेक्षा वरिष्ठ पदाचा अधिकारी, तिच्या हाताखाली कनिष्ठ पदावर काम करणारा कारकून, दोघांना डोळ्यातील कुसळाप्रमाणे ते खपू लागली. ऑफिसमध्ये पूर्वीची कार्यप्रणाली नामशेष होऊन ती जागा वैज्ञानिक चमत्कारी उपकरणाने घेतली आणि तो म्हणजे संगणक. ऑफिसमध्ये एकूण नवे 16 संगणक आणण्यात आले. या महिला इंजिनियरने संगणक स्वीकार्य कागदावर सह्या करून ते स्वीकारले. कारकुनाने 15 संगणक ऑफिसमध्ये ठेवून एक संगणक साहेबाशी संगनमत करून गायब केला. या षडयंत्रात कुटील कारस्थानामुळे ती महिला दोषी ठरवण्यात आली. तिला नोकरीवरून पाय उतार होण्याची वेळ आली. आधी उल्लेख केल्याप्रमाणे संकटसमयी धाव जाते ती आई, मा, गुरुमाऊलींच्याकडे. परमपूज्य स्वामीजींनी दुर्गा 32 नामावली स्तोत्र वाचण्यास सांगितलं. शीघ्र अपेक्षित असा परिणाम दिसून आला. साहेब आणि कारकून यांच्या बुद्धी आणि विचारसरणीत बदल घडून अदृश्य झालेला संगणक पुन्हा जाग्यावर आला. मनोमन गुरुमाऊलींना शतशः वंदन. वरील उदाहरणं व्यावहारिक भौतिक जगतातील आहेत. आता अजून एक वेगळंच उदाहरण सूक्ष्म उपद्रवी शक्तीच्या त्रासाचं म्हणजेच भूत प्रेत बाधा यापासून मुक्ती मिळाली याबद्दलचं आहे. एक 10-12 वर्षाचा तल्लख बुद्धिमत्तेचा निरागस मुलगा एक दिवस अचानक असंबंध, अर्वाच्य अशी बडबड करायला लागला. वयाने लहान, बुद्धी अनुभवाने निरागस, बालिश, पण त्याच्या वयाला न शोभणाऱ्या गोष्टींची बडबड करायला लागला. घरातील मंडळी घाबरली. मात्र वडीलधाऱ्या मंडळींच्या लक्षात आलं याला अज्ञात शक्तीने भूत प्रेत बाधेने झपाटलेलं आहे. आता याला यापासून मुक्तता आणि शांतता कशी मिळणार? कोणाचं धरावेत पाय, कोण सुचवैल उपाय अशी अवस्था झाली. खरा मांत्रिक तांत्रिक ओळखावा कसा? बाहेरील जगात फसवेगिरीच जास्त ना. जिथे संपले सर्व उपाय तेथे गुरुमाय करील सोय. परमपूज्य स्वामीजींनी सुचवल्याप्रमाणे उपाय करण्याचे ठरवले. मुलाचे वडील घरी आले. स्नान करून तेलाची समई, तुपाचा दिवा, धूप देवाजवळ लावला. देवापुढे बसले. मोठा एक काळा करगोटा किंवा करदोडा घेतला. या 32 नामावलीचा एक पाठ झाला की धाग्याला एक गाठ याप्रमाणे 108 पाठ, 108 गाठी. 2 तासात 108 पाठ पूर्ण केले. हा धागा मुलाच्या गळ्यात बांधला. अगदी अल्पावधीतच मुलगा शांत पूर्वीप्रमाणेच झाला. धन्य ती गुरुमाऊली, धन्य त्यांचे वात्सल्य. याशिवाय ज्या व्यक्तींना दुःस्वप्न पडतात, झोपेत जगून जागे होतात, घाबरतात, त्यांच्यासाठी, तसेच ज्या व्यक्तींना लहान मुलांना वारंवार दुष्ट लागते, नजर लागते, अशांसाठी हे स्तोत्र, हा नामावली पाठ संजीवनी मंत्राप्रमाणे लाभकारक ठरतो. आजचा भाग आणि आजचा लेख आपण इथेच संपवणार आहोत.